तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आलेलं सरकार म्हणजे कुठेतरी ब्राह्मणवादी सरकार, कुठेतरी मनुवादी सरकार, संघी सरकार अशा पद्धतीचे शब्द वापरून या सरकारची अवहेलना करण्याचं एक संधी सुद्धा हे सगळे तथाकथित पुरोगामी सोडत नव्हते. आता सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच सरकार आहे, पण तरी देखील तो विचार जो आहे तो अजूनही सुरूच आहे. आताही कुठेतरी पेशव्यांचा उल्लेख करायचा आणि त्या माध्यमातून टीका करायची अशा पद्धतीचे प्रकारे अजूनही चालू असतात. पण आता याच सगळ्या परिस्थितीमध्ये एक व्हिडिओ समोर आला, ज्या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध कवी, विद्रोही कवी, दलित पॅन्थरचे संस्थापक असे नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांच्या प्रकृतीच्या संदर्भात माहिती देणारा एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये स्वतः मल्लिका अमर शेख या देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधतायत. आणि तो व्हिडिओ समोर आल्यानंतर आपल्याला या माध्यमातून खरे चेहरे आणि खोटे चेहरे कोणते हे स्पष्ट होतं.